नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. खूप प्रयत्नानंतर सुद्धा तो यशस्वी होत नाही आणि त्याच्या पाठीत सुरा खोपसला जातो. चला कशा पद्धतीने पुढे बघूया. दारांच्या घरी पूजा चालूच असते तर दुसरीकडे अर्जुनची जबरदस्त फाईट पण चालते. सगळ्यांमध्येच खूप जबरदस्त फाईट झालेली दाखवली प्रेक्षकांना. तर जेलमध्ये प्रियाचा जीव खूप थोडा होतो. अगं ताई बघ ना, हा अर्जुन वरवरच चाललाय. ची अवस्था तर अगदी चलबिचल झालेली असते. काय करू तिला काहीच कळत नाही. तर अर्जुन गाडीपर्यंत पोहोचून मानसीला बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालेला असतो. बाई एक बाजूला मानसीला ओढते तर अर्जुनने तिला बाहेर काढलेलं असतं. मानसी पण अर्जुनला मिठी मारते. अर्जुन दादा वाचव मला यांच्यापासून. बाकीचे गुंड मागून येतात आणि त्याच्या डोक्यावर वार करतात, काही पाठीवर. तरी देखील अर्जुन काही मानसीला सोडत नाही. तर प्रिया सापशिडी खेळताना म्हणते, आता मला 4 पडले पाहिजे. 4 पडले म्हणजे अर्जुन सापाच्या तोंडात जाईल. आणि खरंच तिला 4 पडलेले असतात. ताई बघितलं, 4 पडले मला. तर सुभेदारांच्या घरी आरती पण झालेली असते. सगळ्यांना सायली आरती देते. तर प्रिया खेळत असताना 1 2 3 4 अर्जुनला सापाने खाल्लं. जोरजोरात हसायला लागते. तर सायलीने कुंकवाची वाटी उचलल्यानंतर तिच्या हातातनं खाली पडते. सगळा कुंकू सांडलेला असतो. तर सगळ्यांना धक्काही बसतो. नक्की काय झालं असेल. तेव्हाच अर्जुनच्या पाठीमध्ये सुरा मारलेला असतो. कुंड सुरा परत काढतो, परत मारतो. मानसी तर खूप घाबरून जाते. सोडा, माझ्या अर्जुन दादाला सोडा. तेव्हाच त्या बाईने मानसीला ओढलेलं असतं आणि अर्जुन पटकन त्याचा फोन काढून मानसीकडे देतो. लास्ट डायल चैतन्य. तर मानसी पण चैतन्याला कॉल करते आणि त्याच वेळेला अर्जुन खाली कोसळतो. ते बघून मानसीच्या हातातनं पण फोन खाली पडलेला असतो. चैतन्य फोनवर बोलत असतो. हॅलो अर्जुन, बोल ना. काय झाले अर्जुन? पण मानसीच्या हातातनं फोन खाली पडल्यामुळे तिकडून काही आवाज येत नाही. जेव्हा मानसी बोलते, सोडा माझ्या अर्जुन दादाला, मारू नका. चैतन्य परत विचारतो, मानसी काय झालंय तिथे नेमकं? मानसी बोल ना. अरे कोणीतरी बोला, काय झालंय नेमकं तिथे? पण खूप घाबरलेला असतो. दादा स्पीड वाढवा ना पटकन. इन्स्पेक्टर सावंतही स्पीड वाढवायला लावतात गाडीचं. आणि अर्जुनची ती अवस्था बघून सगळे गुंड खूप हसत असतात त्याच्यावर. तर प्रिया कॉन्स्टेबलला म्हणतात, ताई बघ ना, काय अवस्था झाली या अर्जुनची. सापाने डायरेक्ट खाल्लं. आत्तापर्यंत सगळे साप त्याला हातसुद्धा लावत नव्हते. अगदी शाण्यासारखे खेळत होते आणि आता काय झालं बघ ना. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. तुला काय वाटतं ताई, अर्जुन परत 99 पर्यंत जाईल का डायरेक्ट वर जाईल? कॉन्स्टेबल घाबरलेले असतात. प्रिया नक्की काय म्हणते तू? मी यामध्ये अडकणार तर नाही ना? हसतच उठून तिच्याकडे जाते आणि कॉन्स्टेबलची मानच धरलेली असते. प्रियाच्या तावडीत एकदा कोणी आलं ना तर ते सुटू शकत नाही. आणि त्या अर्जुनची अवस्था तर अशी करेल ना, गिधाडही खाणार नाही त्याला. आणि परत वेळेसारखी करायला लागते. हात धरते कॉन्स्टेबलचा. ताई बिचारा अर्जुन गेला ग. त्याला वाटत होतं तो जिंकेल पण नाही, मेला तो. तर महिपत शिकरेंच्या माणसाने प्रियाला आणि सचिनला फोन करून कळवलेलं असतं. ठरल्याप्रमाणे सगळं काम झालंय. अर्जुनला म्हणतो, काय रे, लई हिरो समजत होता ना स्वतःला, चल उठ, दाखव आम्हाला. ती बाई मानसीला धमकावत असते, हे बघ, आता जशी अर्जुनची अवस्था केली आहे ना, तू जर त्या सायलीच्या विरोधात नाही ना बोलली, त्या सायलीची अवस्थासुद्धा अशीच होईल. सायली तर मरेलच, तुझ्या मैत्रिणी पण मरतील. त्यांचीसुद्धा अवस्था आम्ही अशीच करणार. हे पोरी, शेवटचं सांगते, सायलीने मुलींची तस्करी केली असं सांगायचं तुला आणि तुझ्या मैत्रिणींना. तिनेच पकडून ठेवलं होतं असं बोलायचं नाही. तर एकदा तुझ्या अर्जुन दादाकडे बघ, सगळ्यांची अवस्था अशीच होईल. हां. तर घरी कुंकू पडल्यामुळे सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. श्वेता म्हणते, सायली ताई हे काय झालं? तुझ्या हातून कुंकू खाली पडला म्हणजे काही अपशकुन तर नाही होणार ना? स्मिता म्हणते, श्वेता या घरामध्ये अपशकुन वगैरे असं काही मानत नाही. आणि अगं प्रत्येक काम करताना माझ्या हातून किती वस्तू पडतात, मग काही अपशकुन होतं असा अर्थ असतो का त्याचा? प्रतिमा आत्या, कल्पना काकूही सायलीला समजत असतात. सायली काही झालेलं नाही हां, तू असा चेहरा नको पाडू. सायली विचारते, खरंच हा अपशकुन असेल तर? तर श्वेता कुंकू भरत असताना खुनशी प्रवृत्तीने हसत असते. बाकी सगळे तिथून निघून जातात. तर प्रिया जेलमध्ये नाचत असते. ए ढिक्कचिका. तिथे कॉन्स्टेबल येतात. ए अगं प्रिया काय करते? अशी आरडाओरडा करू नकोस ना. ए ताई तू पण नाच, ढिंकचिका. अगं तुझ्या बाळाचा तरी विचार कर. अगं त्याचाच तर विचार करते म्हणून तर नाचते ना. दुसरीकडे महिपत शिकरे, सचिन आणि राकेश तिघं पण नाचत असतात.
अरे आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. ते पण खुश असतात. महिपत शिकरे म्हणतात, ही पोरगी पार पोचलेली माहिती होतं, पण आज तिने दाखवून दिलं. जगातले सगळे नीच एका पारड्यात ठेवले ना आणि दुसऱ्या पारड्यात हिला ठेवलं, हिचं पारडं दणकन खाली जाईल. बघितलं ना प्रेक्षकांनो, म्हणजे यांनी स्वतःच मान्य केलंय की प्रिया किती नीच आहे म्हणून. परत नाचायला लागतात. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. तर जिथे अर्जुन असतो तिथे पोलीस आलेले असतात. बाकी इतर गुंड सगळे पळून जातात, पण एक सापडलेला असतो. गाडीतनं उतरल्यानंतर चैतन्य अर्जुनकडे धावतच येतो. अरे अर्जुन, हे काय झालंय? ए उठ ना अर्जुन, माझ्याकडे बघ ना, डोळे उघडून पाह ना. इन्स्पेक्टर सावंत, पटकन ॲम्ब्युलन्स बोलवा. इन्स्पेक्टर पण पटकन ॲम्ब्युलन्स बोलावून घेतात. तर मानसीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता या सगळ्यातनं मानसी कशी सावरेल? सायलीच्या विरोधात बोलेल की तिच्या बाजूनी साक्ष देईल? तर महिपत शिकरे, सचिन आणि राकेश फोनची वाट बघत असतात. अरे वाज ना, इतर वेळेला नको तेव्हा वाजत असतो, आता वाज. तर फोनची रिंग वाजलेली असते. तो गुंड फोन करून कळवतो घडलेला सगळा प्रकार. अरे वा वा, तुम्ही आता बरोबर काम करायला लागले. सचिन पण महिपत शिकरेंना कॉंग्रॅच्युलेट करतो. आत्ता खरं सुभेदारांच्या सत्यानाशाला सुरुवात झाली आहे. गुंड म्हणतो, पण साहेब एक गडबड झाली आहे. गडबड केलीच का तुम्ही? काय झालं आता? सूर्या पकडला गेला आहे आणि ती माणसे अजूनही बोलायला तयार नाही की सायलीच मुलींची तस्करी करते. आम्ही पूर्णपणे धमकवण्याचा प्रयत्न केला तिला, पण ती काही ऐकायला तयार नाही. तर तिघांना पण हे ऐकल्यानंतर टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे सायलीला सगळे समजवण्याचा प्रयत्न करता, पण सायली काय ऐकत नाही. कुंकू असं सांडायला नको होतं. माझं मन शांत राहत नाही आहे. मी रूममध्ये जाते, आराम करायला हवं असं वाटते मला. श्वेता गौरीला घेऊन जाते आणि अस्मिता सायलीला रूममध्ये घेऊन जाते. त्याच वेळेला प्रताप काकांना फोन आलेला असतो चैतन्याचा. काका तुम्ही कुठे आहात आणि सायली वहिनी तुमच्या आसपास आहे का? काका सांगतात, अरे मी तर घरीच आहे, पण तुझा आवाज असा का येतोय आणि सायली तिच्या रूममध्ये. तर चैतन्य खूप रडायला लागतो. प्रताप काका विचारतात, चैतन्य काय झालं, तू रडतोयस? काका अर्जुनवर हल्ला झाला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, खूप गंभीर जखमी आहे. हे ऐकल्यानंतर प्रताप काकांच्या हातातनं फोन खाली पडतो. काकू आणि प्रतिमा आत्या घाबरून जातात. अरे काय झालं आहे सांग तर. नंतर प्रतिमा आत्या फोनवर बोलतात चैतन्यासोबत. अरे चैतन्य काय झालं आहे नेमकं? चैतन्य सांगतो, अर्जुनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि फार क्रिटिकल येतो. अस्मिताने पण ऐकलेलं असतं. ते ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसतो. अरे नेमकं झालं तरी काय? सगळा घडलेला प्रकार सांगतो चैतन्य. पण काकूही रडायला लागतात. आपण आत्ताच्या आत्ता जाऊया हॉस्पिटलमध्ये. अस्मिता थांबायला सांगते. मम्मा थोडी शांत हो. चैतन्य तिथे कोण आहे अजून? कुठल्या हॉस्पिटलमध्ये? चैतन्य म्हणतो, अश्विनच्याच हॉस्पिटलमध्ये. अश्विन आहे इथे आणि मी पण आहे. आणि श्वेता मनात विचार करत असते, मानावं लागेल प्रिया, जेलमध्ये असताना सुद्धा सगळ्यांकडून सगळं करून घेतलं. तिच्या प्लॅनप्रमाणे माणसे आता पोलिसांच्या ताब्यात आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये. तर सायलीची अवस्था पण खूप विचित्र झालेली असते. असं अस्वस्थ का वाटते मला? मी यांच्याशी एकदा बोलू का? मानसी भेटली हे ऐकल्यानंतर मला बरं वाटेल. फोन लावते, पण फोन स्विच ऑफ आलेला असतो. हे आणि मानसी ठीक तर असतील ना? तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रिया खूप चिडलेली असते. तिथे राकेश येतो, त्याची कॉलर धरून म्हणत असते, त्या सायलीला इथे जेलमध्ये सडलेलं बघायचंय, त्या घाणेरड्या आरोपाखाली. ती मानसी जर तिच्या विरोधात बोलली नाही तर हे कसं शक्य होईल? तर सायली तिच्या बाळाशी बोलत असते, बाळा तुझी मानसीताई आणि बाबा सुखरूप तर असतील ना? त्याच वेळेला अश्विनचा फोन आलेला असतो. अस्मिताई, दादाची अवस्था खूप क्रिटिकल आहे गं. ऐकल्यानंतर सायलीला तर धक्काच बसतो. म्हणजे सायलीला सुद्धा समजलं आहे की अर्जुनचा जीव आता धोक्यात आहे. आजचा एपिसोड तर भयानक होता. उद्याच्या भागात नक्की काय होतं जाणून घेण्यासाठी उद्याचा एपिसोड नक्की बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. नाही